मित्रांनो, काळाच्या ओघात कितीही बदल झाले तरी काही परंपरा आणि सण आपल्या संस्कृतीचा गाभा बनून राहतात. अशाच एका अत्यंत पवित्र आणि मंगलमय सणाची आपण आज चर्चा करणार आहोत. तो सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा शुभारंभ. हा दिवस चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीला येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धा व आनंदाने साजरा केला जातो. पण या दिवशीचे खरे महत्त्व काय आहे? चला, या सणाचा गूढार्थ जाणून घेऊया. हिंदू धर्मशास्त्रानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि म्हणूनच या दिवसाला सृष्टिकल्पाचा पहिला दिवस मानले जाते. ब्रह्मपुराणात सांगितले आहे की या दिवशी कालचक्राची नवी सुरुवात होते. म्हणूनच या दिवशी नवे संकल्प घेणे, शुभ कार्यांची सुरुवात करणे आणि आत्मशुद्धी करणे विशेष पुण्यदायी मानले जाते. याशिवाय गुढीपाडवा हा श्रीरामाच्या विजयाचा दिवस देखील मानला जातो. रामाने लंकेवर विजय मिळवून अयोध्येत पदार्पण केले आणि त्या आनंदाप्रित्यर्थ अयोध्यावासियांनी गुढ्या उभारल्या. त्यामुळे गुढी ही विजय, शुभता आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. गुढी म्हणजे विजय पताका. ही गुढी उभारताना नक्की काय करावे? एक बांबूची काठी घेऊन तिच्यावर रेशमी वस्त्र, साखरेची माळ, फुलांचे तोरण आणि वर एक कलश ठेवावा. पण यातही एक गूढार्थ दडलेला आहे. बांबूची काठी स्थिरता आणि दृढ संकल्पाचे प्रतीक. रेशमी वस्त्र जे सहसा पिवळे किंवा लाल असते, तेजस्विता आणि ऊर्जेचे प्रतीक. साखरेची माळ मधुरता आणि समृद्धी दर्शवते. फुलांचे तोरण शुद्धता आणि सकारात्मकता दर्शवते. आणि तांब्याचा किंवा पितळेचा कलश ब्रह्मतत्वाचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की ही गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि आरोग्य टिकून राहते. तसेच दुष्ट शक्तींचा नाश होतो. या दिवशी सुरू होते एक नवीन कालचक्र. गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा असल्यामुळे वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. हा ऋतू म्हणजे पुनरुत्थान, नवसर्जन आणि आनंदाचे प्रतीक. निसर्गातील झाडांना नवी पालवी फुटते. वातावरण प्रसन्न होते. याचा एक सूक्ष्म अर्थ असा आहे की आपणही आपल्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाकायचे आणि एका नव्या उत्साहाने जीवनाला सामोरे जायचे. हेच आहे गुढीपाडव्याचे खरे सार. या दिवशी केवळ गुढी उभारायची नाही, तर आपल्या आयुष्यात नवीन संकल्प देखील उभे करायचे. मित्रांनो, गुढीपाडव्याचा पौराणिक आणि आध्यात्मिक महिमा आपण जाणून घेतला. पण या दिवशी करण्यात येणाऱ्या खास परंपरा आणि त्यामागचा अर्थही तितकाच महत्त्वाचा आहे. गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर एक संकल्प आहे. नव्या जीवनशैलीचा आणि नव्या दृष्टिकोनाचा. म्हणूनच या दिवशी काही खास विधी आणि परंपरा पाळल्या जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. अभ्यंग स्नान म्हणजे तिळाच्या किंवा सुगंधी तेलाने मालिश करून गरम पाण्याने स्नान करणे. यामुळे केवळ शरीर शुद्ध होत नाही, तर मनही प्रसन्न होते. या दिवशी पुरुष पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा कुर्ता धोतर परिधान करतात. स्त्रिया सणासुदीची नऊवारी साडी नेसून मांगल्याचा साज चढवतात. सोनसळी रंग हा सौभाग्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते आणि दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. रांगोळी म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वागत आणि आंब्याची पाने म्हणजे रोग आणि वाईट शक्तींपासून संरक्षण. या दिवशी नवीन हिंदू वर्षाचा प्रारंभ होतो. म्हणूनच पंचांग वाचनाची परंपरा आहे. पंचांग वाचून नवीन वर्षातील शुभ अशुभ गोष्टी, ग्रहस्थिती, नक्षत्र आणि तिथी यांची माहिती घेतली जाते. गुढी उभी केल्यानंतर तिची पूजा केली जाते. गुढीला हळद कुंकू वाहून फुलांचा हार घालून तिला श्रीफळ अर्पण केले जाते. पूजा झाल्यावर संपूर्ण कुटुंब गुढीसमोर हात जोडून प्रार्थना करते. हे ईश्वरा, आमच्या घरावर आणि जीवनावर तुझी कृपा राहू दे. नव्या वर्षात आम्हाला सुख,
शांती आणि समाधान लाभू दे. गुढीपाडव्याला कडुनिंबाचा मोहर आणि गूळ यांचे मिश्रण करून नैवेद्य दाखवतात आणि तोच आपण प्रसाद म्हणून खातो. हे मिश्रण जीवनातील कडू आणि गोड अनुभवांचे प्रतीक आहे. मनुष्य जीवन म्हणजे या दोन्ही अनुभवांमध्ये संतुलन साधणे. या दिवशी अनेक लोक राम मंदिरात जाऊन श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होतात आणि भक्तिरसात न्हालेल्या भजन कीर्तनात सहभागी होतात. कारण गुढीपाडवा म्हणजे रामराज्याचा आरंभ, धर्म, न्याय आणि सत्याचा विजय. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने हा नवीन संकल्प आणि नव्या उपक्रमांच्या प्रारंभासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. अनेक जण या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन घर खरेदी करतात किंवा शिक्षणातील नवीन पर्व सुरू करतात. गुढीपाडवा हा फक्त उत्सव नाही, तर जीवनातील एका मोठ्या तत्वज्ञानाची आठवण करून देणारा दिवस आहे. गुढी म्हणजे विजयाचा झेंडा, मग तो बाहेरच्या जगातील असो किंवा आपल्या अंतरंगातील. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी गुढीसारखे उंच उभे राहायचे, कडू गोड अनुभवांना स्वीकारून पुढे जायचे. सकारात्मक विचार आणि आत्मशुद्धीने नवीन वर्षाची सुरुवात करायची. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर आपण प्रकाश टाकला. आता पाहूया या सणाशी निगडीत काही अद्भुत गोष्टी आणि या दिवशी विशेष काय करावे. गुढीपाडवा हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर सत्कर्मांनी आयुष्यात पुण्य संचय करण्याचा दिवस आहे. या दिवशी गोरगरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा शिक्षणासाठी मदत करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गुढीपाडवा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हा दिवस आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या दिवशी सेवन केले जाणारे कडुलिंब आणि गूळ शरीरातील दोष दूर करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. योग साधना आणि ध्यानधारणा सुरू करण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत आदर्श मानला जातो. गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण नसून भारतीय परंपरेत त्याला ऐतिहासिक संदर्भही जोडलेले आहेत. परंपरेनुसार सम्राट शालिवाहन यांनी शत्रूवर विजय मिळवल्यानंतर शालिवाहन शकाची सुरुवात झाली आणि त्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली गेली असे मानले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयाची गुढी उभारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, या नववर्षात आपल्या मनातील सर्व नकारात्मकता दूर करूया, विजयाची गुढी उभारूया आणि आत्मविकासाचा संकल्प करूया. अशा या मंगल दिनी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.